स्ट्रक्चर किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक सुरू आहे शेअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आतापर्यंत आपले 12 प्रॉब्लेम झालेले आहेत. आता प्रॉब्लेम नंबर 13. प्रॉब्लेम नंबर 13 लिहा. ए सिम्पली सपोर्टेड बीम having an overhang one side. Overhang one side. Carries UDL of intensity UDL of intensity 10 kilonewton per meter as shown in figure. डायग्राम घेऊन आहे. As shown in figure, draw SF and BM diagram. Shear force and bending moment diagram for the beam. डायग्राम काढतो मी तुम्हाला. डायग्राम काढून देणार आहे. लक्ष द्या. आता लक्ष द्या. हे डायग्राम घेऊन दिलेली आहे आणि आर एन आरबी तर एकदम सोपीच आहे. फटाफट सॉल्व्ह करतो. पहा आता 2 मिनिटं. इथून समजा प्रॉब्लेम स्टार्ट. हे डायग्राम घेऊन दिलेले आहे तर एका वेळेला डायग्राम डबल काढायला लागते. हे दिला युडीएल. सांगा आता युडीएल किती दिलेला आहे. सांगा बरं युडीएल किती दिलेला आहे. युडीएल दिलेला आहे टोटल 4 + 1 5 मीटर. 5 मीटरवर आहे ना. 5 मीटर स्पॅन आहे ना. युडीएल किती मीटर स्पॅन आहे. 5 मीटर. तर हे ऍक्ट कुठवर याच्या सेंटरले 5 च्या सेंटरले म्हणजे किती होईल सांगा बरं. 5 च्या सेंटरले किती होईल. 2.5. हा पहिली मल्टिप्लाय करायचा 5 × 10 म्हणजे 50 किलो न्यूटन मध्ये झालं आणि हे डिस्टन्स झालं 2.5 आणि हे पण किती झालं 2.5. आणि एक आहे हा आर आहे इथं. आर इथं आहे एक बी. हा एक बी म्हणजे की आर बी आणि हा एक सी. आता हे जे डिस्टन्स दिलेलं आहे हे डिस्टन्स आहे 1 मीटर. आता हे डिस्टन्स आहे 4 मीटर. हे डिस्टन्स दिलेलं आहे 4 मीटर. पण हा जो युडीएल ऍक्ट होते हा 2.5 सेंटरवर ऍक्ट होते. एबीसी 3 पॉईंट दिलेले आहे. आता बघा सर्वात आधी मुवमेंट करू. मुवमेंट अबाउट पॉईंट ए. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. तर पहिले आर ए इंटू 0 आर ए इंटू 0. नंतर बघा हा 50 वाला कसा फिरू आला सांगा बरं. 50 वाला क्लॉकवाईज जाईल की अँटी क्लॉकवाईज जाईल. आता मी मला एक सांगून देतो. एक मिनिट बघा. हा ए पॉईंट इथं आहे आणि हा 50 आहे असा. हे डिस्टन्स आहे 2.5. कसा फिरीना असा 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 असं जाईल तो. येतं का लक्षात. म्हणजे कसा फिरेल क्लॉकवाईज. म्हणजे क्लॉकवाईज असला तर प्लस 50 × 2.5. आरबी कसा फिरेल. आरबी पहा हा ए पॉईंट आहे. हा आहे आरबी.
आता वरून असा 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 येईल. हे डिस्टन्स किती आहे? 4 मीटर. 2.5 आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरायला, पण कसा फिरायला? घड्याळच्या उलट्या दिशेनं. घड्याळच्या उलटी दिशेनं जाणार तर मायनस लागेल. 4 मल्टिप्लाय बाय किती आहे? किती होता? आरबी. सी वर काही कोणता फोर्स नाहीये म्हणून ते एवढं फ्रेम. त्यानंतर मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू 0 बिकॉज इक्विलिब्रियम कंडिशन. हे मी इरेज करतो. इक्विलिब्रियम कंडिशन. हा झाला 0. 50 मल्टिप्लाय बाय 2.5 किती होते सांगा बरं? 125. 125 मायनस 4 आरबी. हा मायनस 4 आरबी इकडे लगा होतो प्लस 4 आरबी इज इक्वल टू 125. आणि 4 कसा? हा बघा, हा 4 कसा आहे? इंटू मध्ये इंटू इकडे लगा होतो डिवाइड. हा मायनस 4 आरबी इकडे लगा होते प्लस 4 आरबी. 4 इंटू मध्ये इकडे डिवाइड. तर आरबी इज इक्वल टू किती आलं? 31.25. 125 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 31.25 किलो न्यूटन. त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. वर का चालला? आर ए. हा पा वर चालला आर. वर हा खाली -50 आणि हा वर आरबी. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन. आर ए -50 प्लस आरबी 31.25 किती येते? आर ए -18.75 येते असं आलं ना. -18.75 इकडे लागला होतो प्लस म्हणजे आर ए इज इक्वल टू 18.75 किलो न्यूटन. $18.75 किलो न्यूटन. समजलं का इथपर्यंत? सांगा कोणाला काही प्रॉब्लेम? अरे बोला ना. नाही सर. नो सर. हा 18.75 आणि एक सी पॉईंट आहे. सी पण पॉईंट ओव्हर पण आहे. जेवढे पॉईंट आहेत तेवढेशे लाईन सोडून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हे लिहून घ्या. नंतर आपण याच्या समोर हो कॅल्क्युलेशन ऑफ एसिड कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन फॉर एसएफ शेअर फोर्स डायग्राम. याची कॅल्क्युलेशन आता कसे काढतात? आणि याच्यात पॉईंट किती आहेत? 3च पॉईंट आहेत. फॉर शेअर फोर्स ऍट पहिले ए येईल, शेअर फोर्स ऍट पण याच्यात युडियल लागलेला आहे सर्वाले. बी लेफ्ट येईल, शेअर फोर्स ऍट बी राईट इन, शेअर फोर्स बी लेफ्ट, शेअर फोर्स बी राईट. येतं का लक्षात? आणि एक शेअर फोर्स ऍट सी, शेअर फोर्स ऍट सी. सर शेअर फोर्स बी लेफ्ट आणि शेअर फोर्स बी राईट काय? कारण कसं आहे, पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की युडियल इथं पॉईंट झालेला आहे तयार. तर मी युडियल याच्यावर आलेला आहे. जर आरबी वर जर समजा युडियल आलं
तर इथे बी लेफ्ट आणि बी राईट घेतो. बी लेफ्ट आणि बी राईट. इथं सपोर्टेड आहे ना. जर याच्यावर युडिएलवर जर समजा जर एखादा फोर्स लागला, युडिएलच्या जर खेटून जर एखादा फोर्स लागला, तर तेव्हा लेफ्ट अँड राईट घेतो. एखादा फोर्स किंवा मग एखादी जर समजा रिएक्शन अटॅच असली तर लेफ्ट अँड राईट. आणि तुम्ही असं मग सी ला का नाही लेफ्ट अँड राईट घेतलं? सी ला कोणता फोर्स वगैरे किंवा लागला नव्हता. मग इथं लेफ्ट राईट घ्यायची काही गरज नाहीये. हे बघा इथं आरबीला काय होतं, लेफ्ट इथं एक रिएक्शन लागलेली आहे सिम्पली सपोर्ट दिली, त्याच्यामुळे लेफ्ट राईट घ्यायची. आणि जो पहिल्या नंबरचा आहे तिथं घ्यायची गरज नसते. येतं का लक्षात? त्याच्यानंतर तो सर्वात जो आखरीचा पॉईंट असते याच्यातला शेअरफोर्स डायग्रामचा, तो 0 राहते. तो काय राहते? 0. आता याची एक डायग्राम पण इथंच काढतो मी. एक डायग्राम इथं एक शॉर्टकट डायग्राम काढतो. हे अशी डायग्राम, हे आर आहे. आता व्हॅल्यू लिहून टाकू ना जे आले. सांगा आरची व्हॅल्यू किती आली? आरची व्हॅल्यू किती आली सांगा? 18.75. आरबीची व्हॅल्यू किती आहे? 31.25. हे आहे 1 मीटर. या सध्या आता याच्यात काही करत नाहीये. तर घेऊन टाकतो 4 मीटर. आणि एक युडिएल दिलेलं आहे. युडिएल किती दिलेलं आहे? युडिएल दिलेलं आहे 50 किलोमीटर. हे 2.5 आहे. हा पॉईंट सी आहे. मग काय म्हणतो आपण माहिती आहे का? पहिला ए, हा ए पॉईंट आहे, हा बी आहे. एच्या राईटली एक लाईन मारू. एच्या राईटले लाईन मारल्यावर याच्या लेफ्ट साईडचे इकडले डिस्टन्स काउंट करू. किती आहे सांगा? 18.75. 18.75. तिथे लिहू 18.75. 18.75 लेफ्ट साईडला किलो न्यूटन मीटर. त्याच्यानंतर बीच्या लेफ्टला, आता बी लेफ्ट लाईट काढायचा आहे, तर बीच्या लेफ्टला एक लाईन मारू. मग बीच्या लेफ्टला लाईन मारली की याच्या लेफ्ट पासून डिस्टन्स फोर्सेस काउंट करा. एक वर चालला 18.75, एक खाली चालला -50. लिहून टाकू. वर चालला 18.75 आणि एक -50. किती येते सांगा? पण एक मिनिट इथं लक्ष द्या. 31.25. हा एक मिनिट इथं थोडं तुमचं हे होऊ शकते, चुकू शकते. कारण हे जे युडिएल घेतलेलं आहे आपण, हे जे युडिएल घेतलेलं आहे हे 50, हे जे युडिएल घेतलेलं हे 50 हे सर्वांचं दाखवलं. हा हे पूर्ण लोडचं युडिएल आहे. पण हे जे युडिएल आहे आपल्याला फक्त ए आणि बीच युडिएल घ्यायला लागते. आता बघा याचा जो पॉईंट लोड होता ते म्हणजे की युडिएल किती आहे याच्यावर? 10 किलो न्यूटन युडिएल आहे. किती युडिएल आहे याच्यावर? 10 किलो. इथं चुकू शकते तुमचं 10 किलो न्यूटन. पण आता आपल्याला ए आणि बी पर्यंतच युडिएल घ्यायचा आहे ना. ए आणि बीचाच पॉईंट पाहायचा आहे. ते ए आणि बीचं जर युडिएल घेतलं तर 10 मल्टिप्लाय बाय काय होणार? 10 मल्टिप्लाय काय होणार? 4 होणार. 4. येतं का लक्षात? 14. हो सर. 14 किलो. 10 मल्टिप्लाय 4 येणार. इथं कसं आहे ना, इथं 40. ओव्हर अँगचा की युडिएल घ्यायची आपल्याला काही गरज नाही. इथं 40. हे 40 कसं आलं समजलं तुम्हाला? की हे 4 आहे आणि याच्या अंदरचं युडिएल होतं 10. 10 मल्टिप्लाय 4 40 येते. तर इथे येईल 40. हा 40चा पोर्शन. 50चा नाही येणार. हा 50चा का नाही येणार? कारण इकडलं घेऊनच नाही राहिलो ना आपण. फक्त बीच्या लेफ्टची इकडे फोर्स करू आणि बीच्या लेफ्ट इकडला मग हे 40 येते. येता का लक्षात? समजला का मी काय म्हणून राहिलो? Yes, sir. हो सर. हे झालं 40. किती देऊन सांगायचं? -21.25 किलो न्यूटन मीटर. ते सॉरी फक्त किलो न्यूटन मीटर मध्ये याच्यात बेंडिंग मुवमेंट मध्ये काढतो ना आपण. किलो न्यूटन युनिट आहे. किलो न्यूटन. किलो न्यूटन. त्यानंतर आता शेअर फोर्स ऑफ राईट साठी आता आपण इथं राईटली एक ठेवा. तर याच्यामध्ये फक्त एक तर चालला 18.75. 18.75 हा वर चालला. हा 40 वाला काय चालला? खाली चालला -40.
आणि प्लस चालला 31.25. किती येते 31.25? किती येते आन्सर? 10. 10 केले. हे आणि सर्वात सी वाला पॉईंट काय राहते? 0 राहते. याच्यात तर काही लिहायची गरज नाही. हे कॅल्क्युलेशन समजले का सांगा. तुमचं सर्वात महत्वाचं आहे कन्फ्युजन मध्ये इथं 40. 50च्या जागी 40 काय आलं मग? कारण सर्वात महत्वाचं इथं कन्फ्युजन काय की आपण ए आणि बी च घेतलेलं आहे युडीएल. हे पुरेच्या पुरे युडीएल घ्यायची गरज नाही. हे याच्यात पुरेच्या पुरे घेतलं होतं, पण याच्यात फक्त एबीच घेतलं. एबीच घेतलं तर मग 10 मल्टिप्लाय बाय काय झालं 4 झालं, म्हणून 40 झालं. हे सी वाला काही कामाचं नाहीये. हे घ्यायची गरज नाही. समजलं का सांगा? हो सर. त्याच्यानंतर आता बघा, याच्यात आता आपण करू डायग्राम. आता हे डायग्राम कसे काढतो? सर्वात पहिले एक अशी अंडरलाईन ओढली. त्याच्यानंतर ए, इथं नाव दिलं ए, हा दिला बी आणि हा दिला सी. त्याच्यानंतर ए आहे 18.75. 18.75. त्यानंतर बी लेफ्ट आहे -21. पहिले लेफ्ट घ्यायचा, -21.25. आणि बी राईट आहे 10. याच्यावर बी राईट 10 2 1. सी काय आहे 0. आता हे कशी येणार, याची डायग्राम बघा कशी येणार. पहिले तर हा इथून स्ट्रेट आहे. हा सर्वात पहिले लेफ्ट लिहायचा, लेफ्टचं डिस्टन्स काढायचं म्हणजे अशी. हा लेफ्ट, नंतर मग ते राईट वर, आणि हे पण इन्क्लाइड आहे. म्हणजे आपली शेअरफोल डायग्राम झाली प्लस मायनस प्लस वाली. प्लस मायनस प्लस. पण इथे एक पॉईंट काय झाला, नवीन पॉईंट भेटून आला आपल्याला. इथं इथं इकडे हा कट झाला. पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट. इथे एक पॉईंट भेटला, याला नाव दिलं डी. हॅलो सर, हा स्क्रीन स्टॉप झाली सर. स्क्रीन स्टॉप झाली. 1 मिनिट. या पॉईंटला काय केलं, या लाईनला काय केलं, कट केलं. मग इथं कट केल्यावर इथे काय भेटलं, एक नवीन पॉईंट तयार झाला. एक नवीन पॉईंट तयार झाला. आणि आता आता आपल्याला हा नवीन पॉईंट काढायचा की हे डिस्टन्स किती. हे डिस्टन्स किती कन्सिडर केलं की हे डिस्टन्स काय आहे बघ, एक्स आहे. हे डिस्टन्स किती आहे, एक्स आहे. टोटल एवढं डिस्टन्स किती आहे सांगा बरं. एवढं डिस्टन्स किती आहे, एवढं डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे 4. हे डिस्टन्स काय आहे ना, 4 - x. 4 - x. आता एक्स ची व्हॅल्यू बघा कशी काढतात. एक्स ची व्हॅल्यू कशी काढतात. फॉर्म्युला. लक्ष द्या इकडे. बाईक बंद करा, बाईक बंद करा. पहिली एक्स लिहायचं. एक्स लिहिलं, हा एक्स लिहिला का नाही एक्स, तर इकडला तो लेफ्ट साईडचं जे हे डिस्टन्स आहे ते लिहून घ्या. व्हॅल्यू किती आहे, 18.75. 18.75 इज इक्वल टू, मग इथं लिहिलं 4 - x. इक्वल लिहायचं 4 - x. तर हे लेफ्ट साईडचं डिस्टन्स लिहायचं. फक्त निगेटिव्ह साईन नाही लिहायचं, पॉझिटिव्ह लिहा. 21.25. एक याच्यात एक शॉर्टकट कीज आहे माहिती आहे का, डायरेक्ट हे असे व्हॅल्यू कॅल्सी टाकल्याबरोबर आन्सर मिळते. हे काही मला माहित नाही सध्या. त्याच्यामुळे आपण तसंच कॅल्क्युलेशन करू जसं आहे नाही, डायरेक्ट कॅल्सी असं टाकल्याबरोबर आन्सर येते एक्सची. बघा आता 21.25 हा अपॉन मध्ये इकडे लगा होतं सांगा बरं. अपॉन मध्ये इकडे लगा होतं मल्टिप्लाय. 21.25 एक्स. त्यानंतर आहे की हा 18.75 न मल्टिप्लाय करा. 18.75 75. 4 - x. इथे 21.25 x. 18.75 म्हणजे किती सांगा बरं, मल्टिप्लाय 4 केलं तर 75. 75. आणि हा येते -18.75 x. हा -18.75 x इकडे आला होतो प्लस, म्हणजे की 21.25 x प्लस 18.75 म्हणजे काय ना, इज इक्वल टू 75. हॅलो सर, हा बोला. तर ते डायरेक्ट कसं कॅल्क्युलेट टाकायचं? हे काय ते पाहा लागेल मला पण. हे डायरेक्ट आहे म्हणते, मी बघितलं होतं एका इकडे. हॅलो सर, हा बोला. फायनल आन्सर 1.875 येते का? हा, तू असंच केलं का सॉल्व, काय डायरेक्ट टाकले होते कॅल्सी? डायरेक्ट टाकलं सर. तुला माहित आहे का डायरेक्ट? येस सर. सांगून दे ना मग काय आहे.
हे पहिले सांगा 21.25 प्लस 18.75 कसं आहे, किती येते हे सांगा पहिले, किती येते 40. किती 40. इज इक्वल टू 75. एक्स आता बघा 40 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, तर किती येते एक्स इज इक्वल टू किती येते 1.175. 1.175 Five. मीटर. हे झाली एक्सची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू झाली एक्सची व्हॅल्यू. इथे लिहू आपण 1.175 1.175 एक्सची व्हॅल्यू झाली. बरं हे कॅल्क्युलेटर मध्ये डायरेक्ट पण होते. याला पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर म्हणतात. आज जो आहे का जो बेंडिंग मुवमेंट मध्ये येते त्याला पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर म्हणतात. हे दोन पॉईंटचा फरक पाहिजे लक्षात ठेवायचा. हा बीएमडी, हा सॉरी हा काय एसएफडी आहे आपला, एसएफडी शेअर फोर्स डायग्राम, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर. आता लक्षात द्या, आता बेंडिंग मुवमेंट काढायची आपल्याला, बेंडिंग मुवमेंट काढायची आहे. आता बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी आता आपल्यापाशी किती पॉईंट तयार झाले, 1 2 3 4 पॉईंट तयार झाले. बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी आपल्यापाशी 4 पॉईंट तयार झाले. इथे लिहितो मी कॅल्क्युलेशन. बेंडिंग मुवमेंट. मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम होमवर्क दिले, चालेल का आज करू शकता का तुम्ही? आता तुम्हाला येते हे सर्व, मी तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम झाले आहेत ना आपले. हो सर चालते. तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येऊन जाईल. आता बेंडिंग मुवमेंट काढायचं आपल्याला, तर सर्वात पहिले आपण काढू बीएम कॅल्क्युलेशन. बीएम ऍट ए वर काढू, तो झिरोच राहते तिथं तुम्हाला माहितच आहे. त्यानंतर बेंडिंग मुवमेंट ऍट, आता एक नवीन पॉईंट भेटला आपल्याला ई चा, आणि एक बेंडिंग मुवमेंट ऍट ई नाही डी, हा सॉरी डी घेतला. बेंडिंग मुवमेंट ऍट डी घेतला, आणि एक बेंडिंग मुवमेंट ऍट सी. कधी लक्षात ठेवायचं, बेंडिंग मुवमेंट मध्ये पहिला आणि आखरी फोर्स हा राहते 0. आता डी आणि बी आपल्याला काढायला लागते. आता डी आणि बी काढायला लागते, तर सर्वात पहिले एक वेळा मी डबल एक डायग्राम काढून टाकतो. आता ही डायग्राम आहे की नाही वरची डायग्राम दिलेली आहे, तर एक वेळ मी डबल डायग्राम काढतो इथं, म्हणजे की तुम्हाला समजण्यासाठी. आणि नंतर मग अजून एक शॉर्टकट एक डायग्राम काढायला लागते. बघा आता हे डायग्राम मध्ये सर बेंडिंग मुवमेंट आहे D.17.71 येते का? हो, पाहू ना किती येते. 17.71. हो 17.57 आहे ई, बेंडिंग मुवमेंट ऍट पॉईंट ई. आता बघा कसं आहे, तर सर्वात पहिले हा ए पॉईंट होता, रिएक्शन ऑफ आर ए. आता रिएक्शन ऑफ आर ची व्हॅल्यू किती होती 18.75. त्यानंतर आपला एक पॉईंट तयार झाला होता ई, इथंच पहा हा ई पॉईंट, डी पॉईंट तयार झाला आपला. एक पॉईंट काय झाला डी, तर याचा आहे 1.875, हे डिस्टन्स दिलेलं आहे 1.875. आता डी वर हा समजा इथं डी आहे पॉईंट, हे डिस्टन्स आहे 1.875. आणि आता याचं युडेल काढायचं आहे आपल्याला. आता आपल्याला याचा काय काढायचं आहे, युडेलचं पॉईंट लोड काढायचं आहे. तर कसं काढायचं, याचं युडेल किती आहे, किती किलो न्यूटनचा वेट आहे युडेलचं वेट आहे 10 किलो न्यूटनचं वेट आहे. आता मग आता हे बघा, हे डिस्टन्स आहे 1.875, तर 10 मल्टिप्लाय बाय 1.875 करसाल तुम्ही. 10 मल्टिप्लाय 1.875 किती येते सांगा, 10 मल्टिप्लाय 1.875 18.75 येते. किती येते 18.75. आणि हे डिस्टन्स याचे हाफ करसाल, 1.875 चे हाफ करा, किती येते 1.875 चे हाफ, 1.875 चे हाफ, म्हणजे सेंट्रल ऍक्टिव्ह ना, तर 0.9375. आणि आता याची मुवमेंट काढू. आता बघा बेंडिंग मुवमेंट कशी काढतात. तर सर्वात पहिले बघा, हा आर आहे म्हणजे 18.75 कसा फिरू आला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. बघा आता या माऊसच्या कर्सरच्या इकडे बघा, आरामशीर काढून दाखव. बघा हा क्लॉकवाईज आहे सर. कसा फिरू, असा. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. म्हणजे की 18.75 मल्टिप्लाय बाय 1.875. आता हा बघा खालचा वाला युडेल वाला, हा कसा फिरवला
असा 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 म्हणजे -18.75 मल्टिप्लाय बाय 0.9375 किती येते सांगा, कॅल्क्युलेशन करा सांगा किती येते बेंडिंग मुवमेंट. सतरा पॉईंट आला काय ते 57 असं आला काय सांगा. येस सर. 17.57 सर मला समजलं? 17.57 आलं सर. हा 17.57 57. हा 57. हा मग आता बेंडिंग मुवमेंट आता बी काढायची आपल्याला. बेंडिंग मुवमेंट काय काढायची बी. डबल एक डायग्राम काढतो आता बी साठी. सोपीच आहे, काहीच नाही आहे. एक वेळ तुमच्या दिमागात कन्सेप्ट आला का नाही तर तुमच्या परफॉर्मन्स समजला तुम्हाला, समजून घ्या. याच्यात आहे की नाही आता बी मध्ये 18.75 येतेच. इथं एक बी आहे. डी पॉईंट घ्यायचा नाही आहे. डी होता आपला तो झाला होता युडीएल वाला पॉईंट होता, तो घेतला आपण. एक पॉईंट तयार झाला. आता बी घ्यायचा. हा पॉईंट असा आहे. आता बी घ्या डायरेक्टली बी. आता बी वर ए आणि बी पासून युडीएल सांगा किती आहे. ए आणि बी पर्यंत युडीएल इतकं डिस्टन्स किती आहे 4 मीटर. 4 मीटर. म्हणजे याचं युडीएल किती होईल, 40 किलोमीटर. 40 किलोमीटर युडीएल झालं. आणि हे डिस्टन्स किती होईल 2 मीटर. किती होणार 2. 4 मीटरच्या अर्ध्यावर ऍक्टिव्ह नाही, हाफवर ऍक्टिव्ह ना. हो सर. येता का लक्षात. आता बघा, आता याचं सांगा हा कसा पुरा आला 18.75 क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. असा 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 क्लॉक की अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. म्हणजे की क्लॉकवाईज. 18.75 मल्टिप्लाय बाय 4. आणि हा कसा पुरा आला अँटी क्लॉकवाईज. म्हणजे की -40 मल्टिप्लाय बाय 2 किती येते सांगा याचं. -5. -5 येते मायनस किलो न्यूटन मीटर. किती याला -5. काही प्रॉब्लेम इथपर्यंत. नाही. आता बघा, आता हे डायग्राम आणि याची एक बेंडिंग मुवमेंट काढून टाकायची. आता इथं हे बोलली आज सर्वात आधी सांगा ए वाला 0 हा ए पॉईंट सर आहे, बीचं काय समजलं नाही सर. हा डी आहे. सर आता बीचं काढलं ना ते काय समजलं नाही. त्यामध्ये सर तुम्ही डी पॉईंट काय इन्क्लूड केला नाही. डी पॉईंट इन्क्लूड नाही करायचा. तो युडीएलचा पॉईंट होता ना. इथं एक पॉईंट तयार आपला एक झाला होता. हा पॉईंट साठी इन्क्लूड नाही करायचा. याच्यात आहे का इथं इथं या पहिल्या डायग्राम मध्ये पॉईंट आहे का तो डीचा पॉईंट आहे का नाही. नाही. तो झाला होता तर आपण त्याचा घेतला होता युडीएल स्पेशल. पण आता ए आणि बीचं काढून राहिलो आपण. कशाचं काढून राहिलो ए आणि बीचं. ए आणि बी मध्ये मग बघा हे आहे 4 मीटर. हे किती आहे 4 मीटर आहे. त्याच्यात युडीएल मग युडीएल किती होईल 10 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 40 होऊन जाईल. बाकी तर मग बाकी दुसरा पॉईंट नाही येणार. हा डी वाला इन्क्लूड नाही येणार. डी वाला इन्क्लूड येणार नाही. येतं का लक्षात. म्हणजे सर बेंडिंगची डायग्राम फर्स्ट डायग्राम वरून करायची ना. फर्स्ट बेसिक. डायग्राम वरूनच काढावं लागते पहिल्या डायग्राम वरून. फक्त ज्या ठिकाणी डी असला तर डीचा आहे की इथं मेन्शन केलं तर आपण डीचा काढला होता. नंतर मग बीचा काढला होता. बी मध्ये डी घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर लक्ष द्या. आता ए वाला 0. आता डीचा पॉईंट किती आला, किती आहे 17.57. इथे येते वर 17.57. आणि बी किती येते निगेटिव्ह येते -5. आणि सी काय येते 0 येते. आणि ए काय येते 0 येते. आता लक्ष द्या. आणि पुरेच्या पुरे युडीएल असल्यामुळे आपण काय करतो, कोणती कर्स काढतो पॅराबोलिक कर्स. पॅराबोलिक कर्स अशी आहे, हे अशी, हे अशी. आलं सर बीचा फोर्स काय यूज केला नाही त्यात. आपण युडीएल एचा फोर्स यूज केला, युडीएलचा यूज केल्यानंतर बीचा काय यूज केला नाही. मग बीचा केला ना. एका बी मध्ये वाजता काढला. बी वर मुवमेंट 0 येते ना. याच्यावर मुवमेंट काय 0 येईल ना. याच्यावर मुवमेंट काय येणार, बी वर मुवमेंट काय येणार 0 येणार ना. येता का लक्षात. बी वर मुवमेंट 0 येणार. आता बीचा पॉईंट बघा. पॉईंट इथं आहे असे बॅकग्राऊंड. मग तो इन्क्लुडिंग नाही झाला. हे अशी. आणि त्याच्यानंतर सी ची डायग्राम सांगा कशी, अशी ना.
अशी तुम्ही म्हणता सर मग ही अशी का नाही केली, ही अशी का नाही केली, अशी केली तर हायपरबोलिक होते. अशीच कर्स असते, अशीच कर्स आहे आपली पॅराबोलिकची. हे अशी आणि अशीच चालतात. मग हे झाली बीएमडी. समजली का सांगा डायग्राम समजली का? हे अशी इनकम समजली का? अरे बोला ना. हे वरचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण इथं पण एक काय झाला, पॉइंट काय झाला तयार झाला. याला काय नाव देऊ आता, ई. आणि हे डिस्टन्स आपल्याला काढायला लागते. याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. हे डिस्टन्स पण आपल्याला काढायला लागते. आता कॅल्क्युलेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. कॅल्क्युलेशन फॉर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. कॅल्क्युलेशन फॉर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. आता हे कॅल्क्युलेशन काढायचं आपल्याला. आता हे कॅल्क्युलेशन काढताना हे मुवमेंटचा टॉपिक आहे. मग इथं मुवमेंटचा टॉपिक असताना तर आपल्याला बेंडिंग मुवमेंट घ्यायला लागेल. मुवमेंट अबाउट पॉईंट ई घ्यायचा. काय घ्यायचं याच्यात, मुवमेंट अबाउट पॉईंट ई. सेम कालच्यासारखाच प्रॉब्लेम होता. मुवमेंट अबाउट पॉईंट ई. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. आता बघा पहिला आता आर ए फोर्स पहा. आता मुवमेंट अबाउट पॉईंट ई घ्यायचा आहे आपल्याला. आता एक डायग्राम काढतो मी तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल अजून समजण्यासाठी. एक याच्यावर डायग्राम काढतो अशी. हा हे होतं, हे आहे ए, हे आहे डी. आता हे डिस्टन्स आहे एक्स. आता आर ए वर एक फोर्स होता. आर एचं किती आला होता 18.75. त्याच्यानंतर एवढं काय दिलेलं आहे, युडीएल दिलेलं आहे. हे पुरं युडीएलच आहे, आणि याच्यावर कुठलाच फोर्स नाही आहे. आणि हे युडीएल दिलं आहे 10. हे जर 10 दिलेलं आहे तर हे किती होईल, 10 मल्टिप्लाय बाय एक्स करतो आपण. या 10 आणि एक्स हे डिस्टन्स माहित नाही. 10 मल्टिप्लाय बाय एक्स. आणि हे डिस्टन्स किती येऊन या डी पासून. हे जर एक्स आहे तर इतकं डिस्टन्स काय झालं, x/2. म्हणजे कसं येणार, आता हा कसा फिरू आला 18.75 आला. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. म्हणजे 18.75 मल्टिप्लाय बाय एक्स. त्यानंतर हा 10 वाला कसा फिरू आला अँटी क्लॉकवाईज. -10x मल्टिप्लाय बाय x/2. बस. आणि मुवमेंट अबाउट पॉइंट E इज इक्वल टू 0, इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन ते हे 0. हे झालं 18.75x. इथं 2चा 5 जाते, 2 1 2, 2 5 जा, इथं 5x². म्हणजे बघा जर असं जर केलं हे पहा मायनस. आता बघा हा -5x² इकडे जर आलं तर काय होतं, +5x² +18 इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतो, -18.75x इज इक्वल टू 0. आता काय करायचं, कॅल्क्युलेटर मध्ये काढा. कॅल्क्युलेटर मध्ये याचे फॅक्टर डायरेक्ट व्हॅल्यू निघते. कॅल्क्युलेटर काढा, त्याच्यात जा. मी तुम्हाला फंक्शन सांगतो कॅल्क्युलेटरचा. मोड सेटअप मध्ये जा. 5 नंबर इक्वेशन आणि 3 नंबर व्हॅल्यू प्रेस करा. आणि त्याच्यानंतर आहे की नाही सांगा मला काय येते. x² समोर जे पण असेल ते लिहा 5 इज इक्वल टू, एक्सच्या समोर जे पण असेल ते लिहा -18.75 इज इक्वल टू. मग त्याच्यानंतर कॉन्स्टंट असते, कॉन्स्टंट 0 इज इक्वल टू. आणि नंतर 0 दाबलं की उत्तर येते एक्सची व्हॅल्यू येते. परत सांगा. हे पहा मोड सेटअप मध्ये जाय, 5 नंबर इक्वेशन आणि 3 नंबर व्हॅल्यू पुट कर. पण ज्यांचं कॅल्क्युलेटर ब्लॅक कलर किंवा ब्ल्यू कलरचा आहे आणि ज्यांचं कॅल्क्युलेटर व्हाईट कलरचा आहे, ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर आहे, त्यांनी काय करायचं, मोड सेटअप मध्ये जायचं. त्याच्यानंतर इक्वेशन मध्ये जायचं. इक्वेशन त्याच्यात सर्च करायचं, ते 4 गोल बटन असतात ना, त्याच्यातून इक्वेशन सर्च करायचं. मग इक्वेशन सर्च केल्यावर त्याच्यात 2 इक्वेशन येतात, एक सायमल्टेनियसली इक्वेशन येते, एक पॉलिनॉमिनल इक्वेशन येते. मग पॉलिनॉमिनल इक्वेशनवर जायचं आणि पॉलिनॉमिनल इक्वेशन झाल्यावर 2 नंबर प्रेस करायचा, 2 नंबरचं बटन. आणि 2 नंबरचं बटन प्रेस केल्यावर मग ही व्हॅल्यू पुट करायची. x² समोर किती आहे 5, एक्सच्या समोर आहे -18.75 आणि नंतर मग कॉन्स्टंट आहे तर 0. मग 0 आणि इज इक्वल टू ते एक्सची व्हॅल्यू येते. आणि एक्सची व्हॅल्यू किती येते सांगा मला. एक्सची व्हॅल्यू येते 3.75. हे झालं 2.75 सर. हे झालं फायनल आन्सर. तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स भेटतील. समजला का तुम्हाला टॉपिक, समजला का सांगा. येस सर. हा बाकीचं आपण उद्या घेऊ.